नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची एस-एम-एल लिस्ट आलेली आहे। अगदी MBBS BDS ह्या आपल्या कोर्ससाठी आपल्याला पूर्णपणे इतर जणी CET सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यांनी अगदी एस-एम-एल लिस्ट ही पब्लिश केलेली आहे। तर अगदी तुम्हाला मी झूम करून दाखवते, ही आत्ताच न्यूज आलेली आहे, त्यामुळे अगदी एवढा उशिरा मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर थोडीशी ही आपल्याला जी PDF दिसत आहे ते थोडी फेंट कलरमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला झूम करून व्यवस्थित पहा म्हणजे लक्षात येईल। तुम्हाला पाहू शकता तुम्ही, हे 6 तारीख आत्ताच हे आलेली आहे CET सेलवरती। तर तुम्हाला कसं पाहायचं ते एकदा तुम्हाला मी सांगते शॉर्टली, लक्षात येईल। तर हे सिरियल नंबर दिलेला आहे आणि विद्यार्थ्याचा नीट ऑल इंडिया रँक पण दिलेला आहे आणि विद्यार्थ्याचं इथं नाव दिलेलं आहे, रोल नंबर दिलेला आहे। त्यानंतर इथं CET सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर पण दिलेला आहे, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि इथं मेल फिमेल आहे का ते दिलेलं आहे। त्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही कॅटेगरीमध्ये सुद्धा त्यांनी कसं दिलेलं आहे, अगदी OBC कॅटेगरी 1, OBC 2, 3 म्हणजे त्या आपापल्या कॅटेगरीनुसार सुद्धा त्या ठिकाणी कॅटेगरी रँक पण इथं दिलेला आहे। ह्याप्रमाणे असे पूर्णपणे हे CET सेलवरती आता ही वेबसाईटवरती आपल्याला एस-एम-एल लिस्ट प्रकाशित झालेली आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांना मी सांगू इच्छिते की तुम्ही अगदी व्यवस्थित झूम करून अगदी व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपला कुठल्या ह्याच्यावरती रँकवरती आपला नंबर आलेला आहे, म्हणजे एस-एम-एलचा सिरियल नंबर जो आपण पाहतो तो आपला किती नंबरवरती आलेला आहे। त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला ह्यावर्षी कॉलेजमध्ये MBBSसाठी किंवा BDSसाठी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट, त्यालाच आपण प्रायव्हेट म्हणतो, ते मिळेल का नाही हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल। तर हे जवळजवळ PDF 1396 पेजचं आहे। तर अगदी तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे लक्षात येईल। तर प्रत्येक कॅटेगरीचं विद्यार्थ्यांचं इथं अगदी एस-एम-एल रँक पण दिलेला आहे पूर्णपणे आणि सिरियल नंबर, तुम्ही रोल नंबर तुमचा टाईप करून अगदी तुमचं इथं नाव पण तुम्हाला दिसेल, कॅटेगरी पण दिसेल, अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात येईल। तुम्ही ते पाहू शकता। ही अगदी OBC दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता हे OBC 17 नंबरवरती दिलेलं आहे। त्यानंतर SCBCचा दिलेला आहे, तर 4 म्हणजे SCBCचा विद्यार्थी तिथं 4 वरती आहे कॅटेगरी रँक। इथे OBCचा 18 नंबरवरती कॅटेगरी रँक आहे। याप्रमाणे ही पूर्णपणे लिस्ट आत्ताच आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही व्यवस्थित झूम करून पहा आणि अगदी व्यवस्थित तुम्ही अगदी सगळं स्क्रोल करत गेला की तुम्हाला पूर्णपणे आपल्या लक्षात येईल की एस-एम-एल आपल्याला कितीवरती आलेला आहे, म्हणजे आपल्याला ॲडमिशन्स आपल्याला MBBSचं यावर्षी मिळेल का नाही, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये, त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज बांधता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हा छोटासा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर महाराष्ट्राची आपली एस-एम-एल लिस्ट जाहीर झालेलीच आहे, तर तुम्ही नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। काही डाऊट्स असेल तर मला नक्कीच कॉल मेसेज करून विचारू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।